पहा, आपण जसं म्हणतो आज खरंच काही गोष्टी अशा आहेत की एक आपल्याकडे आज विरमगावचे बाबा आलेले आहेत, आदाने बाबा यांनी म्हणजे यांच्या सुनाला इथे ॲडमिशन घेतलेले. पहा, मुलीसाठी तर पाहतो प्रत्येक वडील या ठिकाणी धडपड करीत असतात, परंतु एक सासरा या नात्याने त्यांची अशी इच्छा आहे की बाबा माझी सून पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागली पाहिजे, पोलीस झाली पाहिजे. यासाठी बाबांनी त्यांच्या सुनाला आपल्याकडे या ठिकाणी इथे गेली जी आपल्याकडे तयारी करते जवळपास एक वर्षभरापासून. तर बाबाचंच या ठिकाणी आपण त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी ऐकणार आहोत. बाबाचं इथं का निर्णय घेतला बाबांनी सुनाला पोलीस करण्यासाठी. तर बाबा, तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव संतराम शंकर आदानी, राहणार विरमगाव, हां, तालुका फुलंब्री, तालुका खुलताबाद, खुलताबाद. हां, जिल्हा संभाजीनगर. संभाजीनगर. तर तुम्ही पहा, आजकाल म्हणजे सासरे असताना सुनाला पोलीस होण्याचा निर्णय का घेतला याच्या पाठीमागे? त्यांच्या पायावर उभं राहायचं म्हणून आपण तो घेतला. अच्छा. नाही, पण आज तुमच्या वयामध्ये, आज तुमचं वय जर बघितलं तर 65-68च्या घरात तुमचं वय असेल. तर या वयामध्ये तुम्ही समजा हे जे आज तुमचे विचार आहेत की बाबा सून देखील पोलीस झाली पाहिजे, मुलीप्रमाणे तुम्ही सुनाला आज नोकरी मिळाली पाहिजे शासकीय, यासाठी जी धडपड करतात. त्यांचे मला 2 मुलं आहे तिला, म्हणजे आज विचार करा, आपल्याला एक म्हणायचं आहे की ते लेकरं देखील बाबा घरी सांभाळतात. ते शाळेत जातात तसे, पण सगळं काळजी घेऊन हे करतात सांभाळावं लागतं त्यांना. हां, म्हणजे हे बघून ते करतात. तर म्हणजे हे विचार तुमचे कसं काय तुमच्या डोक्यामध्ये? तुम्हाला बाकीचे लोक नाव ठेवत असतील. नाही, कोणीच नाव नाही आहे. हां आता बघ, तुमच्या आता शाळा मुलं बी चांगली आहे, हां इकडे भरती चांगली आहे, सगळ्या भानगडी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी त्यांनी करिअर करावं अशी तुमच्या मनाने जे तुम्हाला करायचं व ते करा, असं तुम्ही त्यांना दिलेली जिम्मेदारी. ठीक आहे, धन्यवाद. पहा, प्रत्येक या ठिकाणी मी तर असं म्हणेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जर समजा सासऱ्याने असा निर्णय जर घेतला तर खऱ्या अर्थाने पहा, जसं म्हणू आपण की आज पाहतो आपण मुलींना टी व्हीला, त्याला आपण बातमीमध्ये त्याच्यात पाहतो की सासरवास वगैरे ह्या ज्या बाबी ज्या असतात, खरंच एक भाग्य समजावं की या मुलींनी सुद्धा की तिला आज इथे असे आजोबा या ठिकाणी सासरी रूपाने मिळालेत की जे वडिलाप्रमाणे या ठिकाणी तिला इथं प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवत आहेत. तर धन्यवाद.